आपण आपल्या किमती साड्यांना कशाप्रकारे स्टोअर करून ठेवू शकतो हे मी तुम्हाला आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हे आहे माझ्याकडे साडी. आत्ताच मी साडी कलेक्शनचं व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे आता साड्यांना मला फोल्ड करून परत ठेवायचं आहे. तर ही आहे माझी एक साडी. तर मी हिला आधी छान असं फोल्ड करून घेते आहे. तुम्ही बघू शकताय. असं छान फोल्ड करून घ्यायचं. तुम्हाला ज्या प्रकारे येत असेल साडीची घडी घालता तुम्ही त्या प्रकारे करू शकता. फक्त छान असं चौकोनी घडी होईल बघण्याचा प्रयत्न करायचा. तर शक्यतो साडीची छोटी घडी होईल हेच बघायचं, जेणेकरून ते एका छोट्याशा जागेत कॉम्पॅक्ट जागेमध्ये पण येऊ शकेल. तर ही झाली आहे बघा, एकदम इझिली छोटीशी घडी झालेली आहे. त्यानंतर यात ठेवायचं आहे आपल्याला याच्यावरचं मॅचिंग पेटीकोट आणि ब्लाऊज. म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सगळं काही मिळून जाईल. आपली धावपळ होत नाही जेव्हा आपल्याला साड्यांची गरज असते तेव्हा. आणि छान असं फोल्ड करून तुमच्याकडे असलेले जे साडी कवर असतात किंवा असं बॅग असतील तुमच्या, किंवा डीमार्टमधनं येणाऱ्या ज्या बॅग असतात किंवा साडीसोबत येणारे जे पॉलिथिन असतात तुम्ही त्यामध्ये सुद्धा साड्या ठेवू शकता. पण शक्यतो मी सांगेल कॉटनच्या ज्या आपल्या ज्या सिल्कच्या साड्या ज्या असतात त्या कॉटन बॅगमध्ये ठेवत जा. नसेल काहीच तुमच्याकडे तर तुमचे उशीचे अब्र असतात त्याच्यात ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही एखादी खराब झालेली फाटलेली बेडशीट असेल तर त्याच्याही तुम्ही पिशव्या शिवून त्याच्यामध्ये साड्या ठेवू शकता. खूप सारे ऑप्शन आहेत ठेवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर, त्यांना व्यवस्थित आणि ठेवण्याचा प्रयत्न केला तर. आणि ह्या सगळ्या याच्यामुळे साडींचं लाईफ वाढतं, ते वर्षानुवर्ष सुंदर आणि तशाच राहतात. आणि साडी ठेवताना आपल्याला तिला असं फोल्ड करायचं आणि बॅग घ्यायची, तिच्यामध्ये आपल्याला ही साडी अशी घालायची आणि अगेन हिला असं छान फोल्ड करून ठेवायचं. आता माझ्याकडे हे जे आहे तर मी हे मिशोच्याही आधी एक नापतोल म्हणून टी व्हीवरती ॲडचं चॅनल होतं, त्याच्यावरनं हे मागवलेलं होते मी. त्याच्यासोबत मला हे अशा प्रकारचे 12 बॅग मिळालेले होते साडी ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर 12 झिपवाले जे पाऊच होते ते मिळाले होते साडी ठेवण्यासाठी. आणि बरेच असे छोटे छोटे पाऊच वगैरे सगळे मिळालेले होते. ते मी 999 रुपयाला खूप वर्षापूर्वी म्हणजे 2015-16ला घेतलेलं आहे. आणि तेव्हापासून माझ्याकडे हे पाऊच आहेत, तुम्ही बघू शकताय. ते अजूनही तसेच्या तसेच आहे. आणि याला इथं असं प्लास्टिक असल्यामुळे कोणती साडी ठेवलेली आहे आतमध्ये हे आपल्याला इझिली कळू शकतं. आणि हे आपल्याला हँगरला जर लावायचं असेल तर हँगरला सुद्धा आपल्याला हे लावता येतं. इथे असं याला हँगरचं जो यू आकार असतो, असं क्वेश्चनवाला आकार असतो, तो बाहेर काढून याच्यातनं आपण साडीला असं हँग करून पण ठेवू शकतो. तर कसं वाटलं मला तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.